दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रारब्ध भोग. आता प्रारब्ध म्हणजे काय आणि प्रारब्ध भोग आपल्याला भोगायचे असतात, तर याची प्रारब्धाची जी काही तीव्रता आहे ही कशा पद्धतीने कमी करता येईल आणि हे वाईट प्रारब्ध आपण कशा आपल्या आयुष्यामधून घालवू शकेल याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आपला जो जन्म आणि मृत्यू हा जो खेळ आहे, या जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही आपलं प्रारब्ध आहे हे आपण घेऊन आलेलं असतो. यामध्ये आपल्याला कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. पण काहींच्या नशिबामध्ये प्रारब्ध भोग हे खूप प्रमाणामध्ये असतात, तर काहींच्या नशिबामध्ये थोडेच असतात, तर काहींच्या प्रारब्धामध्ये खूप वाईट अशा अनुभव देखील येतात. तर हे प्रारब्ध आपल्याला भोगायचंच आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच हे प्रारब्ध आपलं लिहिलेलं असतं. पण आपण जेव्हा मनुष्यगण म्हणून जेव्हा जन्मास येतो तेव्हा या प्रारब्धामधून आपली सुटका कशा पद्धतीने आपण करून घेऊ शकतो याविषयी आपण आज पाहणार आहोत. देवाला देखील वनवास करावा लागलेला आहे. आपण तर साधं मनुष्य आहोत, तर या मनुष्यरूपी आपल्याला जे काही प्रारब्ध आहे हे भोगायचं आहे. पण हे प्रारब्ध आपण बघा, आपण स्वामी सेवेला लागला आहोत किंवा तुम्ही कोणत्याही देवतेची अतिशय मनोभावे श्रद्धेने उपासना करता, पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. तुमच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत, तुम्हाला संकटे येत आहेत, खूप अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि तुम्हाला काही करायचं, काय सेवा करायच्या याविषयी तुम्हाला काहीच सुचत नाही आहे किंवा कोणतीही गोष्ट केली की तरीही तुमच्या आयुष्यामध्ये येणारं जे प्रारब्ध आहे त्याची तीव्रता कमी होत नाही आहे. तर अशा वेळेला आपल्याला काय करणं गरजेचं आहे, अशा वेळेला आपण काय करणं अपेक्षित आहे हे आपल्या सर्वांना सुचत नाही. तर एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपलं प्रारब्ध भोग आहेत हे आपल्याला भोगणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या पहिला. पण जर तुमचे प्रारब्ध भोग तुम्हाला संपवायचे असतील किंवा तुमच्या वाईट दिवस तुम्हाला हे बंद करायचे असतील, म्हणजे त्याची जे काही तीव्रता आहे, त्याची जी काही कालावधी आहे तो कमी करायचा आहे, तुमचा मानसिक त्रास जर तुम्हाला कमी करायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या या सेवेमध्ये तुम्ही रोज सेवा करता, रोज उपासना करता, त्याच्यामध्ये तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. आता पितरांची सेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर रोज आपल्या नित्यसेवेतील पितृस्तुती स्तोत्र या स्तोत्राचं आपल्याला रोज वाचन करायचं आहे. ही झाली आपली पहिली सेवा. कारण पितरांचं ऋण फेडणं हे खूप गरजेचं आहे आणि पितृसेवा ही आपल्याकडून घडलीच पाहिजे. त्या संदर्भात मी एक अवश्य या ठिकाणी म्हणेल की माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. कारण मेल्यानंतर ना आपण ह्या काही आपल्याला जे काही दोष लागतात हे त्याचंच असतं. त्याच्यामुळं जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. आपल्या घरामध्ये वडीलधारी लोक असतात, अंथरुणाला असतात, काही जण चालता फिरता देखील आहेत लोक. पण जर तुम्ही जर त्यांची सेवा आत्ता ते जिवंत आहेत तेव्हाच जर व्यवस्थित केला तर त्यांचे जे काही दोष म्हणतो आपण, जे पितृदोष, हा दोष तुम्हाला लागणार नाही. कारण ते कितीही म्हणू देत, पण त्यांचा जो आत्मा आहे त्याला नक्की आपलं जी काही आपण जी सेवा केलेली आहे त्यांची ती नक्की त्यांच्यापर्यंत पोचलेली असते. त्यामुळे तुम्हाला हा दोष लागणार नाही. पण तुम्हाला दोष असो नसो तुम्ही पितृस्तुती आपली वाचायची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, आपण खूप सेवा करतोय, पण वाचन करतोय, उपासना करतोय, खूप ग्रंथ वाचन सगळं चालू आहे आपलं, पण आपल्याला प्रारब्धामधून आपलं जे काही वाईट आहे, जे काही आहे हे खूप प्रमाणामध्ये होत असेल, तर तुम्ही दत्त मंदिरामध्ये जी झाडूची सेवा असते, म्हणजे झाडून काढायची जी सेवा असते ती अवश्य करा. तुमच्या जवळपास दत्त मंदिर असेल तर तुम्ही गुरुवारी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जाऊन तुम्ही झाडू मारला तरी चालेल. म्हणजे कधीही जाऊन झाडू मारायचा असं नाही. बघा, ठराविक वेळेमध्ये ना त्या मंदिरामध्ये किंवा त्या मठामध्ये, केंद्रामध्ये सेवा होत असतात. म्हणजे आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर किंवा आरतीच्या पूर्वी
आरती झाल्यानंतर थोडा वेळ थांबलं जातं आणि त्यानंतरनं आपण जेव्हा पूर्ण मंदिर मठ बंद करणार आहोत त्यावेळेला त्या ठिकाणी चटई उचलल्या जातात किंवा काही सांडलं असलं तर ते उचललं जातं. तर या सेवा आपल्याला करायच्या आहेत. किंवा दत्त मंदिरामध्ये बघा, आरती सुरू होण्यापूर्वी मंदिर स्वच्छ केलं जातं. तर मंदिर स्वच्छ करण्यामध्ये झाडू मारणं हे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे असं मी म्हणेन. ही जेव्हा आपण झाडू मारतो तेव्हा आपल्या मागील जे काही दोष आहेत हे झाडून काढण्याचं काम हे सेवा करत असते. आपण आयुष्यामध्ये जे काही प्रारब्ध, जे काही आपल्या नशिबामध्ये आहे हे सगळं झाडून काढण्याचं काम ही सेवा करते. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही गुरुवारी मंदिरामध्ये जा किंवा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करा. त्याचबरोबर अजून एक सेवा आहे ती म्हणजे आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवणं. बघा, काही काळानंतर आपल्या सेवेमध्ये सातत्य राहत नाही. ठराविक वेळेपर्यंत जेव्हा आपल्याला संकट असतं तोपर्यंत आपण देवदेव देवदेव करतो. त्यानंतर आपण काय तुम्ही तिथे मी इथे असं आपलं असतं. असं नका करू. तुम्ही जी काही सेवा करता, जे काही करता त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. तुम्ही रोज सकाळी किंवा दर गुरुवारी तरी आरती करा. दत्त महाराजांची करा, स्वामी महाराजांची करा, त्याचबरोबर कुलदेवीची आरती करा. तुम्हाला येईल ती आरती तुम्ही म्हणा किंवा केंद्रानुसार ज्या काही आरत्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत त्या घरी देखील तुम्ही करू शकता. ह्या सेवा तुम्ही करायला सुरुवात करा. त्याचबरोबर तुम्ही जी काही नित्यसेवा करता ती देखील तुमची सुरू ठेवा. पण ह्या सेवा ज्या आपण जेव्हा करतो, झाडू मारणं ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे. या जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्या पाठीमागच्या पिढ्यांचे किंवा पुढच्या पिढ्यांचे 7 जन्माचे दारिद्र्य आपलं दूर होत असतं. त्यामुळे बघा, जेव्हा काम छोटं मोठं मी किती मोठा आहे आणि मी झाडू मारणं ही जो काही आपला इगो असतो ना हा बाजूला ठेवा. ज्यावेळेला आपल्याला प्रारब्ध भोग येतात ना त्यावेळेला नक्की आपल्याला आठवतं की मी या कामाला छोटं समजत होतो. पण तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये गेला किंवा मंदिरामध्ये गेला, एखादी गोष्ट तुमच्याबद्दल घडली, तुम्ही लगेच हे होता. पण नाही, ज्यावेळेला तुम्ही ह्या सेवा करायला लागता त्यावेळेला नक्कीच तुमच्याकडून तुमचं जे काही दारिद्र्य भोग आहे दारिद्र्य नक्कीच संपतं आणि तुमचे चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. तुम्ही ही सेवा करून पहा. पितरांची सेवा, त्याचबरोबर मंदिरामध्ये झाडू मारणे किंवा आपल्या घरामध्ये रोजची स्वामी महाराजांची आरती किंवा आपण जो काही नैवेद्य केलेला आहे, जे काही आपल्यासाठी बनवलेलं आहे ते आपल्या स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवा आणि नंतर आपण आरती करा. दर गुरुवारी करा, रोज करा. तुम्ही जशी सवय लावाल त्या घरामधील वातावरण देखील वेगळं होत जाणार. एक भक्तिमय वातावरण होत जातं आणि याचा नक्कीच आपल्यावर चांगला परिणाम होतो आणि जे काही आपलं वाईट प्रारब्ध आहे हे नक्कीच आपलं दूर होईल आणि त्यातून आपल्याला मार्ग नक्कीच मिळेल. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि कमेंट देखील नक्की करा. श्री स्वामी समर्थ.